महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्यासाठी जी कल्याणकारी योजनांची प्रक्रिया आहे ती किमान राबवली जाते। त्याचं कारण हे आहे की मागील 5-6 वर्षांमध्ये मुंबई हायकोर्ट इतर ठिकाणच्या हायकोर्ट्सनी आदेश दिल्यामुळे काही प्रमाणामध्ये हे शक्य झालेलं आहे। किंबहुना देशाच्या पातळीवर सुद्धा नॅशनल कॅम्पेन कमिटी मार्फत एक मोठी केस सुरू होती। तिचा निकाल 2019 रोजी लागला आणि भारत सरकारनं काही सूचना त्यांनी दिलेल्या होत्या। आपण महाराष्ट्रातल्या केसेस बद्दल बघू। पहिली जी केस आहे ती 2021 साली आम्ही दाखल केली होती आणि त्यावेळच्या कामगार मंत्र्यांनी असं जाहीर केलं होतं की 5,000 रुपये प्रत्येक कामगाराला दिवाळीच्या वेळेला सानुग्रह अनुदान किंवा बोनस देण्यात येईल। त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली नव्हती म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये गेलो होतो। आणि दुसरा एक त्याच्यामध्ये भाग होता मागणीचा की बांधकाम कामगार संघटनांच्या मीटिंगा या कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी घेतल्या पाहिजे। या दोन्ही बाबतीमध्ये हायकोर्टने निकाल दिला की अंतिम निकाल दिला। एकतर तुम्ही 6 महिन्यामध्ये बोनस कामगारांना देण्याबद्दलचा निर्णय पूर्ण करा, तो आता 5 वर्षे झालं केलेला नाही। नंबर 2, ज्या संघटनांनी हायकोर्टमध्ये केस दाखल केलेली आहे त्या संघटनांची मीटिंग वेळोवेळी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी घेतली पाहिजे। आता या दोन्ही बाबींची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली नसल्यामुळे आम्ही कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठामध्ये मुख्य सचिव जे महाराष्ट्राचे आहेत श्री अगरवाल, विवेक कुंभार आणि प्रधान सचिव कुंदन मॅडम यांच्या विरोधी फौजदारी केस दाखल केलेली आहे, कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट। त्याची सुनावणी 8 मे रोजी कोल्हापूरच्या कोर्टामध्ये होणार आहे आणि त्याचा नंबर आहे 47/2026 असा त्याचा नंबर आहे। त्याची तारीख होती 17/4ला पण ती बोर्डावर आली नाही म्हणून आता ती 8 तारखेला आहे। तर आम्ही त्यांच्यावर न्यायालयीन आदेश पाळले जात नाहीत म्हणून कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट दाखल केलेली आहे। ती केस सध्या सुरू आहे। दुसरी एक केस अतिशय महत्त्वाची जी आहे की जी आम्ही हायकोर्टमध्ये जिंकलेली आहे आणि ती कोणती केस असेल तर 6 नोव्हेंबर 2024 रोजी त्या केसचा निकाल लागला। त्याचं पिटिशन नंबर आहे, रिट पिटिशन नंबर 33/597/2024। हा निकाल अत्यंत महत्त्वाचा कशासाठी आहे तर त्याच्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांचे जे अर्ज भरले जायचे सेंटरमध्ये, संघटनेच्या कार्यालयामध्ये, त्याच्यावरच मनाई केलेली होती। आणि कामगारांना जर अर्ज भरायचा असेल किंवा काहीही अर्जाबद्दल करायचा असेल तर त्यांनी जिल्हा सुलभ केंद्रामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे, त्याशिवाय भरता येणार नाही असा निर्णय होता। तो निर्णय आम्ही बदलवला आणि त्याची अंमलबजावणी फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली। हा दुसरा एक महत्त्वाचा निकाल आम्ही घेतला। आणि आता तिसरी केस चालू आहे। कोल्हापूरमध्ये बांधकाम कामगारांनी एक केस केलेली आहे, ज्यांनी घरासाठी अर्ज केलेले आहेत त्यांना ते सांगतायत की तुमची किमान 3 वर्ष झालेली असली पाहिजेत, त्याच्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही। त्यालाही चॅलेंज देण्यात आलेलं आहे आणि 1 वर्षाची मुदत घ्यावी अशा पद्धतीचं कामगारांनी मागणी केलेली आहे। म्हणजे कोल्हापूरमध्ये ह्या 2 केसेस चालू असतानाच आता सध्या तिसरी केस जी आहे ती आमदारांच्या कमिट्या रद्द करा म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम आम्ही केस दाखल केली आणि त्या केसमध्ये 8 जानेवारी 2026ला कोर्टाने असा आदेश केलेला आहे, शोकॉज नोटीस काढलेली आहे आणि 1 महिन्यात शासनाने त्याच्याबद्दल आपलं म्हणणं कोर्टामध्ये दाखल करावं असं त्यांना सांगितलेलं आहे। शासनाच्या वकिलांनी मुदत मागून घेतलेली आहे म्हणणं द्यायला, पण तरी सुद्धा आता ते 7 मे रोजी कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठामध्ये ती केस आहे। तर या प्रकारे ही जी काही मंडळाची आरेरावी आहे म्हणा, बेकायदेशीरपणा आहे म्हणा,
लोकशाही मूल्ये सगळी गुंडाळून ठेवण्याचा प्रकार आहे म्हणा, याला आम्ही चॅलेंज दिलेलं आहे. आणि सर्वात मोठं चॅलेंज जर कोणतं असेल तर आम्ही त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट दाखल केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र शासन हे न्यायालयीन आदेश पाळत नाही, त्यांना जे सोयीचे नसतील ते पाळत नाहीत, असे अनेक निर्णय पाळले जात नाहीत, अशी स्थिती सगळीकडे आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे महाराष्ट्रामध्ये की या आमदारांच्या कमिट्या स्थगित झालेल्या आहेत असं समजतं. त्यामुळे 20 लाखापेक्षा जास्त अर्ज जे महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत ते सर्व त्यांनी ताबडतोब मंजूर केलं म्हणून जाहीर करायला पाहिजे. कारण लोकसेवा हमी कायदा हा जो त्यांनी स्वतःसाठी लागू करून घेतलेला आहे, महाराष्ट्र शासनाने लागू केलेला आहे, 23 योजनांच्यासाठी लागू केलेला आहे, त्याच्यामध्ये 3 महिने जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत सर्व प्रकारचे अर्ज त्यांनी निकाली काढले पाहिजेत असा निर्णय आहे. आणि त्यामुळे 3 महिन्यापूर्वीचे जेवढे सगळे अर्ज असतील, लाभाचे असतील, नवीन नोंदणीचे असतील, नूतनीकरणाचे असतील, ते सगळे त्यांना मंजूर करावे लागणार आहेत. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं जे आहे की गेल्या 5-6 महिन्यामध्ये त्यांनी ह्या योजनांच्या मध्ये जे बदल केलेले आहेत, तांत्रिक अडचणी केलेल्या आहेत, जणू काही अर्ज हा नामंजूर करायसाठीच तपासायचा ही प्रवृत्ती आहे. आणि या सर्व ज्या दुरुस्त्या आहेत त्या ताबडतोब त्यांनी रद्द केल्या पाहिजेत आणि पूर्वीप्रमाणेच त्याची प्रक्रिया राबवली पाहिजे. याच्यासाठी आम्ही निवेदन व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेलं आहे. ते निवेदन तुम्ही ईमेलद्वारे पाठवून द्या. जर तुम्हाला ईमेल आय डी पाहिजे असतील तर आम्ही जरूर देऊ. आणि या केसमध्ये हा जो काही कोल्हापूरचा केसचा नंबर आहे तो 12477/2025 असा आमदार कमिटीच्या संदर्भातला आहे. आणि यामुळे आपण सर्वांनी जागरूक राहून न्यायालयीन लढाई सुद्धा महत्त्वाची आहे. या देशामध्ये जी काही सध्या लोकशाही टिकून आहे काही प्रमाणात, ती न्यायालयाच्या दबावामुळे म्हणा किंवा संरक्षणामुळे म्हणा होत आहे. तर असं सर्व असल्यामुळे आपण हे निवेदन पाठवून द्या. याबद्दल जरूर काही शंका असतील, प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क साधा. हे यूट्यूब चॅनल आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. आठवणीने हे विनामूल्य असल्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी विनंती मी आपल्याला करीत आहे. धन्यवाद.